नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी केमचो बारमध्ये कारवाई करत एक कॅव्हिटी रूम शोधली होती आणि कॅव्हिटी रूममध्ये आढळलेल्या बारबारांवर कारवाई केली होती। तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेने त्या कॅव्हिटी रूमवर कारवाई केल्यानंतर आता पुन्हा एकदा मीरा भाईंदरमध्ये अशीच कॅव्हिटी रूम सापडली आहे। मीरा भाईंदर शहराच्या हद्दीमध्ये असलेला टाळजन बार याच्यावर काल 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई करत 2 कॅव्हिटी रूम शोधल्या आहेत आणि या 2 कॅव्हिटी रूम चालवण्यासाठी या बार मालकाकडून एकदम हाय टेक्निक अशी यूज करण्यात आली आहे। ठीक है, कैसा है? रिपिन का है वो साइड से दिखा। अभी बताइए कैसे काम करता है वो। लगा के दिखा ना अभी वो साइड में क्या लगा वो साइड में ये भी ऑन हो गया क्या? खुल गया। हाँ, ये दरवाजा खुलता ही है। कौन सा? रुको रुको, ये वाला दरवाजा खुलेगा ना, कैसे खुलता है? प्रेस करके या लात मार के? क्या लात मार के? ठीक है, अच्छा ये खुल गया दरवाजा। अच्छा जाओ अंदर, चलो चलो दिखा ना, चल दिखा ना, अभी तू नहीं तो कौन जाएगा। इधर गर्मी होता है इसलिए रुक रुक रुक, हाँ बोल क्या? इधर गर्मी होता है इसलिए खुला रखते हैं। खुला है। उधर क्या है? उधर घर है आदमी का ओके। नीचे। तो इधर क्या करते? इधर पहले था, फिर बंद हो नहीं गया। पर इधर किसके लिए बनाया है? वो लड़की रखते थे दो। लड़के रखते। मी आता सध्या आहे टाळजन बारमध्ये ज्याच्यामध्ये 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती आणि कॅव्हिटी रूम 2 सापडले होते। त्याच्यापैकी एक कॅव्हिटी रूममध्ये मी तुम्हाला दाखवतो की या कॅव्हिटी रूममध्ये कशा प्रकारे एंट्री केली जाते। ही या ठिकाणी ही भिंत आहे आणि या भिंतीमधून हा एक दरवाजा आहे आणि या दरवाजाला अत्यंत हायटेक प्रमाणे केलं गेलं आहे। आणि जर कधी पोलिसांची रेड पडली तर इथे या ठिकाणी बार डान्सरला इथे लपवलं जातं आणि काही मुलींना या ठिकाणून पोलिसांनी पकडलेला आहे आणि हा इथून बाहेर निघण्याचा एक दरवाजा, इथे एक दरवाजा बनवण्यात आला आहे। असाच एक दुसरी कॅव्हिटी त्या ठिकाणी आहे दुसरीकडे, ज्याच्यामध्ये बटन दाबून या कॅव्हिटीचं हे केलं जातं। टाळजन बारमधील दुसरी कॅव्हिटी, त्या दुसऱ्या कॅव्हिटीचा दरवाजा या ठिकाणी हा जो बटन आहे, हे बटन दाबल्यानंतर ती दुसरी कॅव्हिटी ओपन होते। ती दुसरी कॅव्हिटीचा जो दरवाजा आहे तो या काचेच्या मागे आहे आणि याला याप्रमाणे ही कॅव्हिटी ओपन होते आणि याच्यामध्ये गेल्यावर ही एवढी जागा आहे। या ठिकाणाहून 5 मुलींची सुटका करण्यात आली आहे। पोलिसांनी जी कारवाई केली त्याच्यामध्ये या ठिकाणाहूनच 5 मुलींना 5 मुली हे केल्या हस्तगत केल्या पोलिसांनी आणि एकूण 21 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। टाळजन बारमधील दुसरी कॅव्हिटी, त्या दुसऱ्या कॅव्हिटीचा दरवाजा या ठिकाणी हा जो बटन आहे, हे बटन दाबल्यानंतर ती दुसरी कॅव्हिटी ओपन होते। ती दुसरी कॅव्हिटीचा जो दरवाजा आहे तो या काचेच्या मागे आहे आणि याला याप्रमाणे ही कॅव्हिटी ओपन होते आणि याच्यामध्ये गेल्यावर ही एवढी जागा आहे। या ठिकाणाहून 5 मुलींची सुटका करण्यात आली आहे। पोलिसांनी जी कारवाई केली त्याच्यामध्ये या ठिकाणाहूनच 5 मुलींना 5 मुली हे केल्या हस्तगत केल्या पोलिसांनी आणि एकूण 21 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। या सर्व संदर्भात उपायुक्त राहुल चव्हाण यांनी काय माहिती दिली आहे ती जाणून घेऊया। ओके. 3 तारखेला आम्हाला रात्री गोपनीय माहिती भेटली होती की टाळजन बारमध्ये एक आतमध्ये एक कॅव्हिटी आहे आणि त्या कॅव्हिटीमध्ये काही मुलींना ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतर लगेचच आमची काश्मीरा पोलीस स्टेशनची टीम तिथे पोहोचली आणि तिथे पोहोचल्यानंतर जे कॅव्हिटी होती ती अदृश्य होती। त्यामुळे त्यांनी डिटेल्ड सर्च केल्यानंतर आणि तिथे जे व्यक्ती सापडले आरोपी, त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की तिथे एक चेंजिंग रूम होतं आणि चेंजिंग रूममध्ये जे ग्लास होतं, 4 नंबरचं जे ग्लास होतं ते हिडन डोअर होतं आणि त्याचं जे बटन होतं ते एकदम हाय टेक्निकनी त्यांनी एक एसीचा पाईप होता आणि एसीच्या पाईपच्या खाली ते बटन त्यांनी हिडन ठेवलं होतं आणि ते बटन प्रेस केल्यानंतर तो 4 नंबरचा जो ग्लास आहे चेंजिंग रूम मधला तो ओपन होत होता आणि ते ग्लास ओपन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 5 जे व्हिक्टिम महिला आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला भेटलेले आहेत आणि अशीच पद्धतीची एक कॅव्हिटी
जे किचनमध्ये जे इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड असतो त्याच्यामध्ये 3 फीसचा जो चार्जर आहे तो कनेक्ट केल्यानंतर तो डोर ओपन होत होता आणि तोही आपल्याला कॅव्हिटी सापडलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 कॅव्हिटी सापडलेल्या आहेत. त्याच्यामधून आपण टोटल 12 व्हिक्टीम महिला रेस्क्यू केलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण टोटल 21 लोकांना अटक केलेली आहे आणि अजूनही तपास चालू आहे आणि जेही कोणी रिस्पॉन्सिबल असतील अजूनही ह्याच्यामध्ये अटक होतील. बारवर कारवाई कुठली बार सील केलाय का बारवर काय 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 नाही, ह्याच्यामध्ये आमचे जे पोलीस कारवाई आहे ती झालेली आहे. त्यातले आरोपी अटक केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिकेला लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे अवैध स्ट्रक्चर त्यांनी आत निर्माण केलेलं आहे त्याच्याबद्दल महानगरपालिका पुढील कारवाई करेल. यापूर्वी पण तर केमशो बारमध्ये पण असंच भेटली होती. आता मीराबंदरमध्ये बरेच बार आहे. तुमची पण तुम्ही तपासणी कराल का? येस, ह्याच्या आधीही केमचो बारवरती कारवाई झाली होती. त्याच्यामध्येही अशी कॅव्हिटी सदृश्य स्ट्रक्चर आढळून आलं होतं आणि त्याचीही आपण महानगरपालिकेतर्फे तोडक कारवाई करण्यात आली होती.